शिवप्रसाद संभाजीराव गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड. विद्यार्थी मित्रांनो, कथा साहित्य प्रकार परिचय या घटकावर या अगोदर आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्या 2 व्हिडिओमधल्या पहिल्या व्हिडिओमध्ये प्रस्तावना व कथा म्हणजे काय हे पाहिले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कथेचे घटक पाहिलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण कथेचे वैशिष्ट्ये पाहणार आहोत. कथेची वैशिष्ट्ये. मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये कथा हा खूप जुन्या काळापासून चालत आलेला एक प्रकार आहे. या कथेमध्ये सुरुवातीला मनोरंजन करणे हा उद्देश होता. त्यानंतर हळूहळू या कथेचा रूप बदलत गेलं हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. आता या कथेची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? सुरुवातीला कथेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. चौथं वैशिष्ट्य म्हणजे कथा एककेंद्रीय असते. 5वं वैशिष्ट्य कथा भूतकाळात लिहिली जाते. 6वं वैशिष्ट्य कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. आणि 7वं व शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. आता या कथेचे एकूण 7 वैशिष्ट्ये आहेत. या 7 वैशिष्ट्याचा एकाएकाने आपण अभ्यास पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते. विद्यार्थी मित्रांनो, कथेची निर्मितीच ही मनोरंजनासाठी झालेली होती. स्वानुभव सांगण्यासाठी, लोकांना आपले अनुभव व ज्ञान देण्यासाठी कथा निर्माण करण्यात आली. त्यामध्ये कथा मनोरंजन हे अत्यंत त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण कथेच्या माध्यमातूनच मराठीमध्ये मनोरंजन होत असते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. कारण लोक या कथेच्या माध्यमातून, कथा वाचनातून आपलं मनोरंजन करून घेतात. मनोरंजनाचे कितीतरी आधुनिक साधने आज उपलब्ध आहेत, तरी पण कथेचाच मान हा पहिला आहे. आजही अनेक सारे लोकांना कथा ऐकायला, सांगायला आवडतं. तुम्हालासुद्धा आज मी एक कथा सांगेल असं म्हणलं की तुम्हाला एक नवीनच गोडी त्यामध्ये निर्माण होते. आज तुमच्यासमोर अनेक सारे माध्यमं आहेत. मोबाईल आहे, TV आहे, अजून काही मनोरंजनाची साधने आहेत. मात्र आजही 21व्या शतकात का होईना कथा आपलं स्थान कायम करून आहे. त्याचं कारण असं आहे की कथा ही तुम्हा मला आजही तितकीच प्यारी आहे जितकी मनोरंजनची साधने ज्या काळात उपलब्ध नव्हती त्याही काळात कथा 1 नंबरवरच होती आणि आजही कथा 1 नंबरवरच आहे. मोठी माणसे असो की मुले असो, गोष्टीला आतुरच असतात. आजही तुम्हाला असो की लहान मुले असो का मोठी माणसे असो, यांना एखादी गोष्ट ऐकायला मिळते असं जाणवलं की ते त्या गोष्टीमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते आतुर असतात. म्हणजे कथा ही आजही या 21व्या शतकामध्ये अनेक सारे मनोरंजनाची साधनं असतानासुद्धा लोकांचं मनोरंजन करण्याचं काम ही कथा करत असते. म्हणून कथा हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की मनोरंजन करते. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. म्हणजे गोष्टीविषयी माणसाला आवड का निर्माण झालेली आहे, त्याचं कारण असं आहे की कथा माणसाचं सगळ्यात जास्त कथा मनोरंजन करण्याचं काम करत असते. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. आजही आपणाला या कथेच्या माध्यमातून संस्कार घडवण्याचे कामकाज कथा करते. शाळेमध्ये आपण शिकत असताना माणसाच्या मनावर मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचं कामही कथेने केलेले आहे. लाकूड तोड्याची गोष्ट असो, एकीचं बळ असो,
किंवा अनेक साऱ्या गोष्टी असो, ससा कासवांची गोष्ट असो, या कथेमुळे माणसाच्या मनावर मनोरंजन तर केलं, मात्र संस्कारसुद्धा करण्याचं कामकाज केलेलं आहे. कथेच्या माध्यमातून मूल्य विचारही आपल्यापर्यंत आलेले आहेत. म्हणजेच एकीचं बळ, ही जे काय आपण कथा शिकलो, त्या एकीच्या बळामध्ये आपल्यावर मूल्य संस्कार करण्याचं काम, मूल्य विचार देण्याचं कामकाज केलं. की तुम्ही ते भाऊ असतात आणि त्या म्हणजे एकीचे बळ या पगाच्यामध्ये की त्याचे ते भांडण करत असतात आणि भांडण करत असतात तर त्यांचे वडील त्यांच्याकडे एक एक काठी देतात आणि त्यांना तोडायला सांगतात. तर ते भाऊ एक एक काठी सहजतेनं तोडतात. मात्र त्या पाचही भावाकडला 5 काठ्याचा जुडगा त्यांच्याकडे दिल्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की आता हा जुडगा तोडून दाखवा. तर तो जुडगा त्यांना प्रत्येकाला दिल्यानंतर कोणालाच ते तुटत नाही. त्याचं कारण असं असतं की आता 5 काठ्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्या एकत्र काठ्या आल्यामुळं ते तुटणं शक्य नाही. तसंच जर तुम्ही एकत्र राहिला तर तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही. असा एक प्रकारचा मूल्य संस्कार कथेतून आपल्याला देण्याचं काम झालेलं आहे. म्हणजेच कथा मनोरंजनाबरोबरच सुसंस्कारसुद्धा देण्याचं कामकाज करते. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देण्याचंही कामकाज कथा करते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्याचा संस्कार कथेमधून आपल्याला मिळत असते. म्हणून कथा मनोरंजनाबरोबरच सुसंस्कारसुद्धा देण्याचं काम करत असते. त्यानंतर कथेचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. म्हणजे कसं आहे की कथा हळूहळू पुढे सरकत जात असते आणि पुढे कथा जात असताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण होते. त्यांच्या मनात जिज्ञासा होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवण्याचं कामकाज करत असते. कारण कथेमध्ये काय होत असतं की आता पुढे काय होणार. समजा उदाहरणार्थ एक राजा होता, त्याचं एक खूप मोठं राज्य होतं. अशानं कथेची सुरुवात होते आणि कथेमध्ये पुढे काय अशी उत्कंठा मानवाच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे कथेचं तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे कथा वाचकाची उत्कंठा वाढवण्याचं काम करते. चौथं वैशिष्ट्य, कथा एककेंद्रीय असते. कथेमध्ये कथा ही जी काय आहे तिची अनुभवाचे रचनेचं एक केंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य आहे. कादंबरी व नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट म्हणजेच छोटे असते. कथा कशी असते मित्रांनो, एककेंद्रीय असते. एककेंद्रीय म्हणजे एक ठराविकच तिचा उद्देश असतो. समजा उदाहरणार्थ एक राजा होता, त्याला एक मुलगा होता, तो मुलगा खूप हुशार होता. म्हणजे मग ती कथा त्या मुलाच्या भोवतीच फिरते, इकडे तिकडे पसरण्याचं काम करत नाही. कारण ती कशी असते, एककेंद्रीय असते, एकाच्याच बाबतीमध्ये चालण्याचं कामकाज करते. म्हणून कथा ही कशी आहे, कथेचं हे एक सुद्धा वैशिष्ट्य आहे की कथा एककेंद्रीय असते. जसे की समजा एखादा घटक जर घेतला तर त्या घटकाच्या पुढेच ती कथा, संपूर्ण कथा ही फिरत असते. म्हणजे त्या एकाच घटकाकडे तिचं लक्ष केंद्रित असते. म्हणून कथा ही कशी असते, एककेंद्रीय असते. त्यानंतर कथेचं पुढचं वैशिष्ट्य आहे, कथा भूतकाळात लिहिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी कथा ही कशी असते, साधारणतः कथा भूतकाळात लिहिली जाते. म्हणजे कथेत होऊन गेलेल्या घटनेवर जास्त भर असते आणि त्या होऊन गेलेल्या घटनेवर निवेदनपर कथा व्यक्त केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. अशा प्रकारची वाक्यरचना कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कथा ही साधारणतः भूतकाळातच असते. नेहमी कोणती गोष्ट पहा, एक म्हातारी होती, ते एक आपण कथा चल रे भोपळ्या टुनुक टुनुकची पाहिली पहा. त्यामध्ये काय होतं, एक म्हातारी होती, ती लेकीच्या घरी निघालेली असते. रस्त्यामध्ये तिला काही जंगली प्राणी मिळतात. जी काही आपण ती गोष्ट पाहिली आहे म्हणजे ती भूतकाळातच. कोणतीही कथा जर तुम्ही पाहिली तर ती कथा साधारणतः तुम्हाला भूतकाळातच पाहायला मिळते. आणि एक होती राणी, एक होता राजा, एक होते गाव, अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला साधारणतः कथा पाहायला मिळेल. म्हणजे कथेची जे काही लिहिली जाते, ती कथा जी काही लिहिली जाते ती साधारणतः भूतकाळातच लिहिली जाते. अशा प्रकारे कथेचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर
पुढचं वैशिष्ट्य आहे कथेचं ते म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. म्हणजे काय असतं तर कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा साधारणतः टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांच्या भावभावनाचा वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. म्हणजे कथेमध्ये काय असते की ती कथा ही कोणाला सोडत नाही. प्रत्येकाच्या जीवनविषयक घटना मांडण्याचं काम कथेमधून होऊ शकते. म्हणजे कथेला कोणाचंही जीवन वर्ज्य नाही. ते कोणाचंही काऊची उची कथा होऊ शकते, कावळ्याची होऊ शकते, चिमणीची होऊ शकते, सस्याची होऊ शकते, कासवाची होऊ शकते, मानवाची होऊ शकते, प्राण्याची होऊ शकते. म्हणजे कथा हे सर्वांच्या जीवनाचा वेध घेत असते. मग कथेमध्ये आणि सगळ्यांचं जीवन या कथेमध्ये मांडलं जाऊ शकते आणि त्यामध्ये संपूर्णरित्या त्यांच्या जीवनाचा वेध घेण्याचं काम या कथेमधून होत असते. म्हणजे कथेमध्ये जीवनाचा वेध घेण्याचं हे एक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कोणाच्याही बाबतीमध्ये कथा निर्माण होऊ शकते. म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. हे सुद्धा कथेचं एक काय आहे वैशिष्ट्य आहे. आता कथेचं शेवटचं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. म्हणजे काय सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. आणि ते जे काही सादरीकरण आहे हे सादरीकरण ऐकावंसं वाटते. कथामाला, बालमेळावे, बालसाहित्य संमेलनं इत्यादी इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. त्या कथा ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात आणि या श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण आपल्याला करता येते. म्हणजे ऐकणारे लोक कथेला जास्त असतात आणि लोकांना कथा ऐकावीशी वाटते म्हणून कथेचं सादरीकरण करता येत असते. कारण लोकांना कथा ऐकाव्याशा वाटतात. तर ते सादरीकरण कुठं केले जाते? कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलनं यामध्ये कथा सांगितल्या जातात. याचबरोबर कथाकथन घरोघरी सुद्धा होत असते. शाळांमध्ये सुद्धा होत असते. साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये सुद्धा होत असते. म्हणजे कथेचं सादरीकरण हे कोणत्याही ठिकाणी होऊ शकते. या कथेचं सादरीकरण भूतकाळातही होतं, आजही होत आहे आणि उद्याही होत राहणार आहे. म्हणजे कथा ही आजही होती, कालही होते आणि उद्याही राहणारी आहे. कारण लोक कथा आजही ऐकायला तयार आहेत. इतके सारे मनोरंजनाची साधनं असताना सुद्धा कथा आजही लोकांना ऐकावीशी वाटते म्हणून कथेचं सादरीकरण हे करता येते. अशा प्रकारे एकूण कथेचे 7 वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. तर इथं कथेची 7 वैशिष्ट्ये संपतात. धन्यवाद.